तर हॅलो गाईस, आज आपण निदानचं पुढचं टॉपिक बघणार आहे, थ्रोम्बोसिस आणि एम्बोलिझम. तर हे दोन्हीवर युनिव्हर्सिटीवर जास्त वेळा प्रश्न विचारले जातात. तर आज आपण हे दोन्ही टॉपिक इझिली बघून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही थ्रोम्बोसिस बघितलं तर थ्रोम्बोसिस म्हणजे काय आहे? फॉर्मेशन ऑफ ब्लड क्लॉट. कुठं? तर ब्लड वेसलमध्ये, ज्याने काय होतं, ब्लड फ्लोला ऑब्स्ट्रक्शन होतं. तर ह्याची डेफिनेशन आहे, थ्रोम्बोसिस इज अ फॉर्मेशन ऑफ ब्लड क्लॉट विदिन अ ब्लड वेसल ऑब्स्ट्रक्टिंग नॉर्मल ब्लड फ्लो. ह्यामुळं काय होतं की ब्लड फ्लो मिळणार नाही, तर ऑक्सिजन मिळणार नाही, त्यामुळं इश्चेमिया होऊन सेलची डेथ होऊन जाते. कॉजेस काय होऊ शकतात? ॲथोलोस्क्लेरोसिस, प्रोलॉंग्ड इमोबिलिटी, म्हणजे जसं पॅरालिसिसच्या पेशंट असतील, नाहीतर हॉस्पिटलमधले पेशंट असतील, ते बेडवर असेच पडून राहतात भरपूर दिवस. त्यांनी काय होतं, ब्लड फ्लो व्यवस्थित होत नाही आणि ब्लड क्लॉट व्हायला लागू शकतं. क्लॉटिंग डिसऑर्डर असू शकतात किंवा कोणती सर्जरी असू शकते. तर हे थ्रोम्बोसिसचे कॉजेस आहेत. जर आपण याचं क्लासिफिकेशन बघितलं तर एक आहे व्हेनस थ्रोम्बोसिस आणि दुसरं आहे आर्टेरियल थ्रोम्बोसिस. व्हेनस थ्रोम्बोसिस नावावरनं सांगू शकतो की जेव्हा क्लॉट फॉर्मेशन हे व्हेनमध्ये होतं, तर आर्टेरियल थ्रोम्बोसिस जेव्हा आर्टरीमध्ये होतं. एक्झाम्पल काय आहे की जेव्हा कोरोनरी आर्टरीमध्ये थ्रोम्बोसिस होतं तेव्हा हार्ट अटॅक होतो. आता याचं मेकॅनिझम काय आहे? तर एंडोथेलियल इंजुरी झाल्यानंतर क्लोटिंग कॅस्केड, म्हणजे जे क्लोटिंग मेकॅनिझम आहे ते वाढायला लागतं. दुसरं काय असू शकतं? हायपरकोॲग्युलिबिलिटी. ह्यामध्ये काय आहे की काही काही जेनेटिक डिसऑर्डर्समुळे क्लोटिंग ब्लडचे जास्त होते, त्यांनी थ्रोम्बस फॉर्मेशन होऊ शकतं. पुढचं काय आहे? ब्लड स्टॅसिस. जसे आपण बघितलं की पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये ब्लड व्यवस्थित फ्लो होऊ शकत नाही, तेव्हाही थ्रोम्बोसिस डेव्हलप होण्याचे जास्त चान्सेस असतात. पुढचं टॉपिक आहे एम्बोलिझम. आता एम्बोलिझम म्हणजे काय? जेव्हा हाच थ्रोम्बस एका जागेवरनं सरकून पूर्ण ब्लड वेसल्समध्ये फिरायला लागतो, तेव्हा त्याला एम्बोलिझम असे म्हणतात. ह्याची डेफिनेशन ती आहे, एनी मास विच एंटर्स सर्क्युलेटरी सिस्टम अँड ऑब्स्ट्रक्ट्स द ब्लड फ्लो इज कॉल्ड एम्बोलस. एम्बोलस Embolism is obstruction of blood vessel by a foreign substance that travels through the bloodstream. म्हणजे जेव्हा एक क्लॉट जो फॉर्म झालेला आहे तो एका जागेवरनं सरकून पूर्ण बॉडीमध्ये फिरायला लागतो, तेव्हा त्याला एम्बोलिझम म्हणतात. एक्झाम्पल काय आहे? थ्रोम्बो एम्बोलिझम, फॅट एम्बोलिझम आणि एअर एम्बोलिझम. आता थ्रोम्बो एम्बोलिझम म्हणजे काय आहे? जसं आपण बघितलं, थ्रोम्बस म्हणजे क्लॉट फॉर्मेशन. हाच क्लॉट जेव्हा एका जागेवर सोडून दुसऱ्या जागेवर ट्रॅव्हल करायला लागतो, त्याला आपण म्हणतो थ्रोम्बोएम्बोलिझम. फॅट एम्बोलिझम म्हणजे काय? जेव्हा फॅट ड्रॉपलेट्स जे आहेत ते लंग्समध्ये किंवा कोणत्या ऑर्गन्समध्ये जाऊन कलेक्ट व्हायला लागतात, त्याला आपण फॅट एम्बोलिझम म्हणतो. एअर एम्बोलिझम म्हणजे काय? की जेव्हा एअर बबल्स ब्लड स्ट्रीममध्ये एंटर करतात आणि ब्लड फ्लोला ऑब्स्ट्रक्ट करतात. अजून दुसऱ्या टाईपनं आपण जर बघितलं तर ह्याचं क्लासिफिकेशन सॉलिड एम्बोलस, लिक्विड एम्बोलस आणि गॅसियस एम्बोलस असेही केलं जाऊ शकते. मेकॅनिझम काय आहे? द एम्बोलस ब्लॉक्स अ स्मॉलर वेसल कॉझिंग इशेमिया अँड पोटेन्शियल टिश्यू डॅमेज. त्यामुळं काय होणार आहे? ऑर्गन डिस्फंक्शन होणार आहे. ह्याचे क्लॉट कॉजेस बघितले तर ब्लड क्लॉट, फ्लॅट, थ्रोम्बस, कोलेस्ट्रॉल, एम्निओटिक फ्लुइड, हे सर्व ह्याचे कॉजेस सांगितलेले आहेत. ह्याचे नोट्स मी तुम्हाला टेलिग्रामवर पाठवून देतो. तर होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.